नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा इथे बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHM तर्फे इथे परत एकदा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। कंत्राटी पदभरती तुम्हाला ते जाहिरात पाहण्यासाठी भेटणार आहे। बघा NHM जळगाव अंतर्गत ही तुमची पदभरती असणार आहे। जळगाव जिल्ह्यासाठी रिक्त असलेल्या पदाच्या पदभरतीसाठी प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे खालील पदासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने मानधन तत्वावर म्हणजे इथे कॉन्ट्रॅक्ट पदावरती पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। म्हणजे इथे जी खाली पदे आहे बघा जवळपास 13 संवर्गात वेगवेगळ्या पदांसाठी ते अर्ज मागवण्यात येत आहे। तर यासाठी तुम्हाला किती जागा रिक्त असणार आहे, त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन किती लागणार आहे, पगार किती भेटणार आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थितपणे ते समजून सांगितलेली आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले असेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर नक्की करत चला, कारण की असेच महत्त्वाचे आणि सोप्या भाषेतील व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याने जळगाव मध्ये ही पदभरती तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे। तर याच्यामधील पहिले जे पद असणार आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ हे पदाचं नाव आहे। टोटल 5 पदे याच्यासाठी भरून घेतली जात आहेत। कॅटेगरी वाईज ST साठी 1, NDB साठी 1, SCBC साठी 1 आणि ओपन साठी 2 अशी एकूण 5 पदे ते भरली जात आहे। प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ मध्ये याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ फुल टाइम MPH MHA MBA इन हेल्थ असं लागणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला दरमहा 35,000 मानधन या पदासाठी दिलं जाणार आहे। त्यानंतर आहे बघा दुसरं पद आहे MO चा पद आहे। आयुष PG मध्ये असणार आहे। SC साठी एकच जागा इथे रिक्त असणार आहे। BAMS EMD हा उमेदवार इथे अर्ज करू शकणारी क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे। या पदासाठी 30,000 दरमहा मानधन इथे दिलं जाणार आहे। तिसरं पद आहे MO मेल साठी हे पद आहे RBSK साठी। टोटल 3 पदे भरली जात आहेत। SC साठी 2 आहेत आणि ST साठी 1 पद असणार आहे। BAMS किंवा BUMS उमेदवार इथे अर्ज करू शकतील, क्वालिफिकेशन अशी लागेल तुम्हाला आणि 28,000 रुपये दरमहा मानधन या पदासाठी तुम्हाला इथे दिलं जाणार आहे। चौथं पद आहे इथे MO फिमेल साठी पद असणार आहे RBSK मध्ये। टोटल 4 पदे रिक्त असणार आहेत। त्याच्यामध्ये बघा SC साठी 2 आणि ओपन साठी 2 पदे असणार आहेत। BAMS क्वालिफिकेशन किंवा BUMS अशी लागणार आहे। त्या पदासाठी पण 28,000 दरमहा इथे मानधन तुम्हाला दिलं जाणार आहे। 5वं पद आहे काउन्सिलरचं हे पद आहे। यासाठी पण तुम्हाला टोटल 2 पदे रिक्त आहेत। SC साठी 1 आहे आणि ST साठी 1 पद असणार आहे। एज्युकेशन तुम्हाला MSW असं लागणार आहे। या पदासाठी तुम्हाला 20,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे। आता 6वं पद आहे बघा स्टाफ नर्स फिमेल साठी पद असणार आहे। या पदासाठी सर्वात जास्त विद्यार्थी मित्रांनो जागा इथे तुम्हाला या जाहिरातीमध्ये पाहायला भेटतील। जवळपास 65 जागा या पदासाठी स्टाफ नर्स फिमेल साठी तुम्हाला भेटणार आहेत। आता कॅटेगरी वाईज बघा इथे SC साठी 7, ST साठी 5, VJA साठी 1, NTB साठी 4, NTC साठी 4, NTD साठी 2, SBC साठी 4, OBC साठी 12, SCBC साठी 6, EWS साठी 6 आणि शेवटी ओपन साठी 14 अशी एकूण 65 पदे विद्यार्थी मित्रांनो इथे भरून घेतली जात आहे स्टाफ नर्स साठी। शैक्षणिक पात्रता तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग अशी लागणार आहे। यासाठी तुम्हाला 20,000 मानधन दर महिन्याला दिलं जाणार आहे। 7वं पद आहे बघा स्टाफ नर्स पुरुषचं म्हणजे मेलचं हे पद असणार आहे। एकूण 6 जागा भरली जात आहेत। NTB साठी आहे 1 जागा, SBC साठी 1, OBC साठी 1, SCBC साठी 1 आणि ओपन साठी 2 अशी 6 जागा इथे भरली जात आहे। GNM किंवा BSc नर्सिंग उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे। या पदासाठी तुम्हाला 20,000 एवढं मानधन दर महिन्याला इथे दिलं जाणार आहे। 8वं पद आहे न्यूट्रिशनिस्टचं पद आहे, म्हणजे न्यूट्रिशनिस्टचं पद असणार आहे। टोटल 2 जागा आहेत। SC साठी 1 आणि VJA साठी 1 जागा असणार आहे। शैक्षणिक अर्हता बघा BSc न्यूट्रिशनिस्ट त्यासोबत होम सायन्स किंवा न्यूट्रिशनिस्ट विथ 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे आणि या पदासाठी तुम्हाला 20,000 मानधन इथे दर महिन्याला दिलं जाणार आहे। 9वं पद आहे STSचं हे पद आहे। एकूण SC साठी 1च जागा इथे रिक्त असणार आहे। शैक्षणिक अर्हता तुम्हाला बॅचलर्स डिग्री और रिकॉग्नाइज्ड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स इथे लागणार आहे। दुसरा आहे बघा सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन मिनिमम 2 महिन्यास तुम्हाला लागणार आहे।
त्यानंतर परमनंट टू व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स शुड बी एबल टू ड्राईव्ह टू व्हीलर. टू व्हीलरचं लायसन्स लागणार आहे. शुड बी ड्राईव्ह टू व्हीलर म्हणजे तुम्हाला चालवता आली पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला 20,000 दरमहा मानधन ते दिलं जाणार आहे. 10वं पद आहे लॅब टेक्निशियनचं. हे पद असणार आहे. टोटल 5 पदे रिक्त आहेत. SC साठी 2, ST साठी 1, NTC साठी 1, NTD साठी 1 अशी 5 पदे इथे भरली जात आहे. शैक्षणिक अर्थ तुम्हाला 12वी पास लागणार आहे सायन्स मोड आणि त्यासोबत TMLT कोर्स इन रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी असं लागणार आहे. या पदासाठी 17,000 दरमहा मानधन इथे दिलं जाणार आहे. 11वं पद आहे बघा पॅरामेडिकल वर्करचं. हे पद आहे म्हणजेच PMWचं वर्क आहे. PMWची पोस्ट असणार आहे. टोटल 4 पदे भरली जात आहेत. SC साठी 1 आहे, NTC साठी 1 आहे आणि ओपन साठी 2 अशी 4 पदे या पदासाठी भरली जात आहेत. 12वी सायन्स प्लस PMW डिप्लोमा तुम्हाला इथे लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला 17,000 दरमहा मानधन म्हणजेच पगार इथे दिला जाणार आहे. आता शेवटचं पद आहे बघा TBHVचं पद आहे. यासाठी टोटल 2 जागा रिक्त आहेत. VJA साठी 1 आणि ओपन साठी 1 जागा इथे रिक्त असणार आहे. शैक्षणिक अर्थ ग्रॅज्युएट इन सायन्स ऑर इंटरमिडिएट 10वी+2 म्हणजे 12वी इन सायन्स मध्ये तुम्हाला लागणार आहे आणि एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ॲज अ MPW किंवा LVH ANM हेल्थ वर्कर सर्टिफिकेट ऑर हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन काउन्सिलिंग किंवा त्यासोबतच ट्युबरक्युलोसिस हेल्थ विजिटर्स रिकॉग्नाइज कोर्स. आणि 4था आहे बघा सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन मिनिमम 2 मंथ्स म्हणजे कमीत कमी 2 वर्षाचा कम्प्युटर कोर्स इथे लागणार आहे. अशा प्रकारचे शैक्षणिक अर्थ तुम्हाला या पदासाठी पाहायला भेटेल. यासाठी भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला 15,500 एवढा तुम्हाला दर महिन्याला पगार इथे भेटणार आहे TBHV या पदासाठी. त्यानंतर बघा समांतर आरक्षणाचा तक्ता. आता बघा इथे किती पदे कोणत्या पदासाठी ते पोस्ट वॅकंट आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. बघा स्टाफ नर्ससाठी अशा प्रकारे तुम्हाला इथे टोटल वॅकन्सीज पाहायला भेटतील. SC या कॅटेगरीसाठी 7 जागा आहेत, ST साठी 5 आहेत, VJA साठी 1 आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व हा तक्ता जो आहे ते पाहून घेऊ शकता. PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड आहे. ही समांतर आरक्षण कशा प्रकारे तुम्हाला किती पोस्ट इथे वॅकंट आहे त्या गोष्टी तुम्ही इथे पाहून घेऊ शकता. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला अर्ज करताना अर्जासोबत तुम्हाला एक डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे. इथे डिमांड ड्राफ्ट असणार आहे बघा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इथे जोडायचा आहे. हा डिमांड ड्राफ्ट जोडायचा तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव या नावाने तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट इथे काढून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा वयोमर्यादा किती असणार आहे. उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्ष व मागासवर्गासाठी 43 वर्ष राहणार आहे आणि रुग्णसेवेशी संबंधित इतर पदांची वयोमर्यादा 65 वर्ष तेवढी राहणार आहे. त्यानंतर आहे बघा आता उमेदवारांची खालील निकषानुसार गुणांक यादी म्हणजे मेरिट लिस्ट तयार करून तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. आता ही जी PDF आहे तुम्हाला www.zpz या वेबसाईटवर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात आले तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करून पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली तिथून पण तुम्ही इथे डायरेक्ट डाउनलोड करून पाहू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला आता गुणांकन पद्धती कशा प्रकारे असणार आहे. तर गुणांकन पद्धती आहे विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला शेवटच्या वर्षाच्या आधारे तुम्हाला ते 50 गुण देण्यात येत आहेत. पदासाठी शैक्षणिक अर्हतेपेक्षा जर अर्हता तुमची जास्त असेल तर त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा 20 गुण देणार आहेत आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव म्हणजे एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला 30 गुण अशी एकूण 100 गुणांची निवड प्रक्रिया तुम्हाला इथे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागून तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. त्यानंतर बघा अर्ज करण्यासाठी पत्ता आणि दिनांक असणार आहे. बघा इथे 24/6/2025 पर्यंत तुम्ही इथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 24 जून ही शेवटची तारीख असणार आहे. आता अर्ज करण्यासाठी पत्ता आहे बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव इथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज करावा लागणार आहे. 13 जून पासून ते 24 जून पर्यंत तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. शेवटी बघा अर्जासोबत जोडायची कागदपत्रे कोणती असणार आहे. तर बघा त्याच्यामध्ये पहिला सर्व नमुना अर्ज म्हणजे हा जो नमुना इथे तुम्हाला दिलेला आहे हा नमुना अर्ज तुम्हाला इथे सर्वात अगोदर लावायचा आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र डिमांड ड्राफ्ट लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC वगैरे असतील ट्रान्सफर सर्टिफिकेट 30 TC बर्थ सर्टिफिकेट त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र अर्जामध्ये नमूद शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र तुम्हाला जोडा. कौन्सिलचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जोडायचं आहे. शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र इतर डॉक्युमेंट असतील ते जोडा आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रावर पृष्ठ क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. म्हणजे सर्व डॉक्युमेंट जोडले की त्या सर्व कागदावर तुम्हाला
सिरियल नंबर तुम्हाला लिहायचा आहे 1 2 3 अशा प्रकारे तुम्हाला सर्व डॉक्युमेंटवर लिहायचं आहे, म्हणजे तुमची कागदपत्रे जोडताना कोणती तुमची इथे प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारे अर्जाचा नमुना असणार म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म आहे भरण्यासाठी. तर हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून भरू शकता. आणि या प्रतिज्ञापत्र म्हणजे लहान कुटुंबाचे सर्टिफिकेट हा इथे तुम्हाला मायने इथे पाहायला भेटायचं. तर याच्यामध्ये तुम्ही इथे सर्व गोष्टी भरून इथे द्यायच्या आहे. तर याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डिटेल PDF लिंक पण तुम्हाला तिथे पुरवली आहे. तर सर्वांनी डाउनलोड करून व्यवस्थितपणे परत एकदा इथे पाहून घ्यायची आहे. सर्व माहिती तुम्हाला याच्यात दिलेली आहे. तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की असेच महत्त्वाचे आणि कमीत कमी शब्दामध्ये मॅक्झिमम तुम्हाला आउटपुट देणारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात. तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.